गणपति बप्पा मोरया। आज से शुरू करने वाले आईएमपी क्वेश्चन की सीरीज। इसके अंदर आपको हिंदी और मराठी दोनों लैंग्वेजेस में एसएसटी के जो क्वेश्चंस है आईएमपी चैप्टर वाइज वो मिलेंगे। एंड कुछ सवाल हम सॉल्व करने की भी कोशिश करेंगे इसके अंदर, लेकिन अल्टीमेट गोल हमारा ये कि आपको चैप्टर वाइज आईएमपी क्वेश्चन मिले। तो शुरू करते हैं और सबको गणेश चतुर्थी की ढेर सारी शुभकामनाएं। और आपकी ये गणेश चतुर्थी आपको जो है बहुत सारी एक ऐसी बुद्धि दे जिससे आपके सारे टॉपिक्स अच्छे से क्लियर हो जाए। चलिए शुरू करते हैं। देखिए, इसके अंदर पहले मैं इंग्लिश मीडियम के आईएमपी क्वेश्चंस बताने वाला हूं एंड चैप्टर 1 के ये होंगे। उससे पहले एमवी सैट जो है इसके सेंटर्स आपके आ चुके हैं 4, 5, 11, 12 को जो ये एग्जाम होने वाली है अक्टूबर में। तो इसके सेंटर्स आ चुके हैं और सबसे पहले तो आप रजिस्ट्रेशन कर लीजिए, क्योंकि 30 सितंबर जो होगी इसकी लास्ट डेट होगी रजिस्ट्रेशन की। एंड इसके अंदर जो है आपके सेंटर्स कौन कौन से होंगे, टेस्ट की डेट है 27, 28, 4 और 5। ओके, तो इसके अंदर आपको पीसीएमसी पुणे मिलेगा, स्वारगेट पुणे, औंध पुणे, सिंहगढ़ पुणे, बुल्ढाना और अमरावती, यहाँ पे हो गए आपकी एग्जाम। तो चलिए शुरू करते इंग्लिश मीडियम के साथ। तो देखिए, इंग्लिश मीडियम के अंदर पहले चैप्टर में सबसे इंपॉर्टेंट जो पहला सवाल है जो एग्जाम में डायरेक्टली आता है, किसी भी टाइप में आ सकता है, ये हिस्टोरियोग्राफी क्या होती है। देन आता है व्हाई इज वॉल्टेयर सेड टू बी फाउंडर ऑफ मॉडर्न हिस्टोरियोग्राफी। इसके अंदर आपको वॉल्टेयर को क्यों बोला जाता है मॉडर्न हिस्टोरियोग्राफी का फाउंडर, इसके बारे में लिखना होगा। और बाद में इसके बारे में आपको ये सवाल भी आता है कि किसको बोला जाता है मॉडर्न हिस्टोरियोग्राफी का फाउंडर। तो आपको ये दोनों सवाल अच्छे से करके रखने हैं, क्योंकि ये दोनों सवाल एग्जाम वाइज देखेंगे तो आपके लिए काफी ज्यादा इंपॉर्टेंट बनते हैं। उसके बाद आपको व्हाट डिड रेने देस्कारते इंसिस्ट अपॉन, ये सवाल। देन द बुक रीजन इन हिस्ट्री किसने लिखी थी, ये सवाल। उसके बाद कार्ल मार्क्स की क्लास थ्योरी क्या है, ये सवाल प्रीवियस ईयर क्वेश्चन का भी है और मोस्ट आईएमपी कह के इसको जाना जाता है। तो आप इस सवाल को बिल्कुल अंडर एस्टिमेट मत कीजिए। ये शुड भी आपका पूरा रट्टा मार के अगर आपको नहीं समझा हो तो करके रखिए, क्योंकि इट इज वेरी इंपॉर्टेंट। शॉर्ट नोट डायलेक्टिक्स के ऊपर आपको आनी चाहिए। फोकॉल्ट को आर्कियोलॉजी ऑफ नॉलेज मेथड का फाउंडर या फिर ये मेथड जो इसने दी है तो क्यों बोला जाता है, तो ये एक्सप्लेन करना है। फेमिनिस्ट हिस्टोरियोग्राफी क्या है, एनल स्कूल के ऊपर इसको मोस्ट आईएमपी करके रखिए, इसके ऊपर सवाल आएगा और ये भी आईएमपी है, दोनों सवाल ये नीचे के। एंड एनल स्कूल का कंसेप्ट एक्सप्लेन करने को भी आता है, शॉर्ट नोट में भी आता है, तो इट इज वेरी इंपॉर्टेंट फॉर यू। उसके बाद आइडेंटिफाई द रॉन्ग पेयर इन द फॉलोइंग, ये सवाल सारे। और कंसेप्ट चार्ट आपके पूरे होने चाहिए। टाइप्स ऑफ हिस्ट्री, सोर्सेस ऑफ हिस्ट्री, एग्जाम्पल मैंने 2 दे दिए आपको। उसके बाद आपको करना है मार्क्सिस्ट हिस्ट्री क्या होती है, लेकिन ये चैप्टर 2 का है तो वो चैप्टर 2 में ही हम देखेंगे। फिलहाल तो आप मराठी और इंग्लिश के चैप्टर 1 के ही कर लीजिए अच्छे से। तो शुरू करते हैं मराठी वाले मीडियम के बच्चों के लिए। तर बघा, मराठीमध्ये चॅप्टर 1 मध्ये जे आहे पहिला जो आपला धडा आहे त्या धड्यासंबंधी कोणकोणते महत्वाचे आहेत ते बघून घ्या। इतिहास लेखन म्हणजे काय, व्हॉल्टेअरला, आता हे आहे आपला, व्हॉल्टेअरला आधुनिक इतिहास लेखनाचा जनक आपण का म्हणतो, आधुनिक इतिहास लेखनाचा जनक कुणाला म्हणतो, लगेच इथून एक क्वेश्चन तयार होतो। रेने देकार्ते याने कोणता आग्रह धरला होता किंवा काय होती त्याची थेअरी। त्यानंतर रिझन इन हिस्ट्री पुस्तक कोणी लिहिलेलं आहे, हे पुस्तक पेपरमध्ये प्रश्न येतात। वर्ग सिद्धांत कार्ल मार्क्सचा मोस्ट आयएमपी आहे मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी, तुम्हाला आलाच पाहिजे। द्वंद्ववाद काय असतो हे तुम्हाला येऊ शकतं, म्हणजे याच्यामध्ये तुम्ही हे प्रश्न 2-3 मार्कासाठी विचारतात, तर करून ठेवा। फुकोने आपल्या पद्धतीला ज्ञानाचं पुराशास्त्र का म्हटलंय हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय। स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय, मोस्ट आयएमपी करून ठेवा मराठी मीडियमच्याही मुलांनी। एनल्स शाळा म्हणजे एनल स्कूल बद्दल माहिती तुम्हाला विचारू शकतात, 2-3 टाइप मध्ये स्पष्टीकरणात शॉर्ट नोट मध्ये विचारतात ते। मार्क्सवादी इतिहास काय असतो, उपेक्षित इतिहासाविषयी थोडक्यात माहिती द्या। उपेक्षित इतिहास म्हणजे काय असतो तुम्हाला हे आलं पाहिजे। उपेक्षित इतिहासामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचंय जो आपला मागासवर्ग आहे त्यांच्याविषयी हा शब्द ट्रान्सलेट झालाय। ऍक्च्युअली याच्यासाठी आपण कोणता शब्द इंग्रजीमध्ये वापरलेला होता, त्याला आपण म्हटलेलं होतं या ठिकाणी बघा, हिस्टोरियोग्राफी ड्रिवन, ते वुमेन बद्दल आहे, नॅशनलिस्ट त्याच्याबद्दल नाही।
हे चॅप्टर 2 मध्ये जातं. चॅप्टर 1चाच आपल्याला विचारलेलं आहे की याच्यामध्ये हे जे सेक्शन आहे म्हणजे चॅप्टर सुरू झाला आहे, ओके, चॅप्टर 2चा आहे तो सेक्शन. तर तुम्ही लक्षात घ्या, एवढे प्रश्न चॅप्टर 1 बद्दलच आपल्याला लक्षात ठेवायचे. चॅप्टर 2चे प्रश्न मी तुम्हाला एका स्पेशल व्हिडिओमध्ये देणार आहे. ओके, सो लक्षात घ्या, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या जेवढ्या चांगल्या होतील तेवढ्या तुम्ही करून ठेवा. IMP क्वेश्चन्स इज व्हेरी मस्ट, कारण एक्झाम मध्ये हे क्वेश्चन जर तुम्हाला आधीच माहिती असले की दिस इज इम्पॉर्टंट, ते तुमचे होऊन जातात. आता याच्यामध्ये MVSAT बद्दल मी तुम्हाला आधी सांगितलंय की याचे आता सेंटर्स आलेले आहेत. तर ज्यांनी अजून त्याचं रजिस्ट्रेशन केलं नसेल त्यांना सांगू इच्छितो की याच्यामध्ये तुम्हाला ऑल इंडिया रँक तुमची जर मिळाली तर तुम्हाला याच्यामध्ये टेस्ट टेकर्स बरेच लोक असतात, पूर्ण ऑल ओव्हर इंडिया देतात ही परीक्षा, 2.5 लाख विद्यार्थ्यांपर्यंत. याच्यामध्ये 100% स्कॉलरशिप तुम्हाला मिळू शकते. कोणत्याही एखाद्या कोर्सवरती किंवा एखाद्या ठिकाणी जर तुम्ही ऍडमिशन घेत असाल तर तिथं तुमची पूर्ण फी वेदांतू भरेल. 150 करोड पर्यंत तुम्हाला स्कॉलरशिप इथं दिली जाते आणि 2 करोड वर्थ ऑफ कॅश प्राइजेस तुमच्यासाठी याच्यामध्ये अवेलेबल आहेत. तर ही टेस्ट तुमच्यासाठी खूप उपयोगी पडेल आणि विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलंय म्हणजे विद्यार्थ्यांचा त्यात सहभाग असणं खूप आवश्यक आहे आणि याचेच तुम्हाला सेंटर्स इथं दिसू शकतात. आता हे तर आपण पाहिलं, आज आपण सुरुवातच केली आहे. पुढे तुम्हाला चॅप्टर वाईज सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन जे आहेत ते मिळणारच आहेत. सो धन्यवाद, या ठिकाणी आपण थांबतोय आणि भेटूया आता आपण आपल्या पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय गणपती बाप्पा की जय असं तुम्हाला म्हणावं लागेल आता कमेंट बॉक्समध्ये. जय गणपती बाप्पा आपण म्हणू शकत नाही, ठीक आहे, ओके, गणपती बाप्पा की जय.